महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भर दिवसा दुकानात घुसून कोयत्याने हल्ला, पैशांची मागणी करत केला हल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। हल्ल्यात व्यापारी जखमी। जालन्यात भर दिवसा व्यापाऱ्यावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये व्यापारी जखमी झाले असून व्यापाऱ्यावरती उपचार सुरू आहेत। दिनांक 16 मार्च रोजी जालन्यातील कडबी मंडी भागात असलेल्या खुशी इमिटेशन ज्वेलरी या दुकानामध्ये घुसून पैशांची मागणी करत व्यापाऱ्यावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये व्यापारी जखमी झाले असून हरकाराम चेलाराम चौधरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी संशयित आरोपी शशांक निशिकांत नाटेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। सर, व्यापाऱ्याला काही कोयत्याने मारहाण वगैरे केली असं काही सीसी फुटेज वगैरे व्हायरल झालेत, काय घटना आहे, काय याच्या संदर्भात कारवाई झाली? दिनांक 16/3/25ला एक तक्रार दाखल झालेली आहे। फिर्यादीनामे हरकाराम चेलाराम चौधरी वय 31 वर्ष यांनी तक्रार दिलेली आहे की ते दुकानात असताना एक इसम त्यांच्याकडे आला आणि त्यांना बाहेर बोलवलं आणि ते बाहेर न गेल्यानं दुसरा इसम आला आणि त्याने कोयत्यानं त्यांना जखमी केलेला आहे आणि जीव मारण्याच्या उद्देशाने जखमी केलेला आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे शशांक निशिकांत नाटेकर यास ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया चालू आहे। काय उद्देशाने मारहाण वगैरे? उद्देशानं आता तक्रारीमध्ये त्यांनी दिलेला आहे की तो जो आरोपी आहे तो पैसे मागत होता, परंतु याच्या मागे काय नक्की कारण आहे, कारण त्याचं आरोपीचं दुकान पण पुढच्याच गल्लीमध्ये आहे, यामागचं नक्की कारण काय याचा तपासात निष्पन्न होईल। तपास चालू आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।